आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. मस्त गरम आणि चमचमीत उकड करून खाऊया जराशी आपण. त्यात कसं मिरची वगैरे घालतात, पण तिखट मिरची असली ना तर त्याची पेस्ट करून घालायची, म्हणजे मग ती खाल्ली जाते. ते आपण काय करूया आता की उकड करायची. त्यामुळे त्याला लागणारं साहित्य असं आहे. एक तांदूळाची वाटी भरून पिठी घेतलेली आहे मी. परत हिरवी मिरची, कोथिंबीर हे काढताना जरा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे थोडी पेस्ट करून. त्यातच लसूण पण घातलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं त्याच्यात मी घालून घेतलेलं आहे. परत मीठ आणि फोडणीचं साहित्य. आपण तांबडं तिखट घालायचं नाही, हिरवी मिरची घालायची त्याच्यात. तर आता सुरुवातीला काय करणार आहे, मी हे तांदूळाची पिठी 1 वाटी घेतलेली आहे ती ह्याच्यात घालून घेते आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आता 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणखीन थोडं भांडभर पाणी त्यात घालणार आहे, कारण कसं तांदूळ आहे, हा शिजायला पाणी लागतं भरपूर. काहींना घट्ट आवडतं, काहींना पातळ आवडते थोडीशी. त्या पद्धतीने पाणी आवडेल त्या पद्धतीने यात घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे, मी मीठ घालणार आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर हे जे लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ते घालून घेणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला जसं तिखट मिरची असेल त्या पद्धतीने करून घ्या. मी तर 2 आणि 3 चमचे ह्याच्यात घालणार आहे अशी. आणि थोडंसं हळद घालणार आहे मी त्याच्यात. हे आधीच का मिक्स केलं आहे, कारण ह्याचं नंतर घट्ट व्हायला लागलं ना की त्यात मिक्स होत नाही लवकर, म्हणून हे आता आधीच मिक्स सगळं करून घेतलेलं आहे. आता हे गॅस लावून नेहमीप्रमाणे आपण फोडणी करून घेऊया. मोहरी, जिरे आणि हिंग घालायचं आहे त्याला. जरा हिंग जास्त घातला तरी चालेल. आणि थोडीशी हळद. आता फोडणी छान झाली की नाही, ह्याच्यात कढीपत्ता घातला तरी चालेल बरं का, नसला तर नका घालू. कढीपत्ता घातला तरी चालतो. पण आता ह्याच्यात कढीपत्ता घालून घेऊया. मस्तपैकी झालं. गॅस लहान केलेला आहे. आता हे हलवायचं, कारण तांदूळाचं पीठ जरा जड असतं, ते पाण्यात खाली जाऊन बसतं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं ओतून घ्यायचं. सगळं हलवून यात मिक्स करून घ्यायचं. तेव्हा हे असं लगेच घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे ते हलवून घ्यावं लागतं थोडं थोडं. थोडासा गॅस मोठा करायचा. बघा हे असं घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे ह्याला कंटिन्यूस हलवून घ्यावं लागतं. हे म्हणजे जरा त्याच्या गाठी होत नाहीत आणि मस्त मऊ एकसंध असं छान होते. बघा झालं की नाही छान. आमची आजी काय करायची, ह्याला तूप लावून तरी देणार, असं मळण्यासारखं थोडंसं गोळा करून देणार, किंवा डायरेक्ट डिशमध्ये ओतून त्याच्यावर तूप तरी घालणार. आता आपण काय करतो हल्ली, तूप नसले की त्याच्यावर बटर घालतो किंवा तेल, गोडं तेल, कच्चं तेल घालायचं बरं का त्याच्यावर, की खूप छान लागतं ते. हे असं अशा पद्धतीने हे घट्ट होतं. आणि हा नाश्ता हेल्दी असतो बरं का, हा नाश्ता हेल्दी असतो एकदम. गॅस घालवलेला आहे. आता ही जी वाफ आहे त्याच्यावर हे वाफ द्यायची, गॅस घालून वाफ द्यायची बरं का. हे बघा वाफ छान झालेली आहे. आता हे कसं आहे, छान मस्त फोडणी बसलेली आहे त्याच्यात. बघा कशी चकाकी आल्या आहे त्याच्यात. आता आपण हे वाढून घेऊया. काहींना ह्याच्यापेक्षा पातळ आवडते, काहींना घट्ट आवडते. आणि त्याच्यावर कच्चं तेल घ्यायचं बरं का, कच्चं तेल घ्यायचं, नाही तर तूप घ्यायचं किंवा अमूल बटर. आता अमूल बटर आहेत ना, म्हणून अमूल बटर घ्यायचं. असंच छान छान घरातले पदार्थ खायचे. लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायचं.